रोस्टेड कडधान्य आहेत ही सगळी. वाटाणा आहे, चवळी आहे, मूग आहे. तुम्हाला जे काही आवडेल ते तुम्ही असं करू शकता. कुरुम कुरुम छान लागतं मधल्या वेळेत खायला. अतिशय पौष्टिक आहे, खूप प्रोटीनयुक्त आहे, बिलकुल तळलेलं नाहीये. तर चला आपण ह्याची रेसिपी बघूयात. हे सगळं भिजून घेतलेलं आहे 5-6 तास. हरभरा, हिरवे मूग, हिरवा वाटाणा आणि ही चवळी. आता हे पाणी निथळून घेतलं मी चवळीतलं आणि आपण आता ह्याला रोस्ट करणार आहोत. हे आपण चवळी पाणी पूर्ण निथळून घ्यायचं, चवळीचं पाणी. तसंच बाकीचे जे कडधान्य आहेत ते सुद्धा, त्याचं पाणी सुद्धा निथळून घ्यायचं. हे आपण भिजवताना जी कडधान्य आहेत ना ती सगळी वेगवेगळी भिजवली आहेत, कारण त्याला भिजवण्यासाठी लागणारा वेळ हा वेगवेगळा आहे. आणि आपण ते जेव्हा रोस्ट करून घेणार आहोत ते सुद्धा वेगवेगळंच रोस्ट करायचं, कारण प्रत्येक म्हणजे हिरवे मूग घ्या किंवा मुगाची डाळ घ्या तर ते पटकन रोस्ट होतं. पण चवळी घ्या, हरभरे घ्या, त्याला वेळ लागतो. त्यामुळे एकत्र सगळं रोस्ट करायचं नाही, वेगवेगळं करायचं. याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलंय आणि थोडंसं तिखट टाकलंय. आता पहिले थोडंसं मी मायक्रोवेव्ह मध्ये रोस्ट करणार आहे. तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर त्यात थोडं तेल टाकून तुम्ही रोस्ट केलं तरी छान कुरकुरीत रोस्ट होतं. मायक्रोवेव्ह मध्ये पटकन होतं म्हणून मी त्यात करणार आहे. जसं जसं होत येईल ना तेव्हा मी किंचित म्हणजे अगदी थोडंसं 2-4 थेंब तेल टाकून परत एकदा रोस्ट करणार आहे. मी दाखवते तुम्हाला कसं ते. हे बघा मायक्रोवेव्ह मध्ये ना मी थोडं थोडं स्टॉप करत हे रोस्ट करत घेतले. एकदम नाही करायचं, करपण्याची शक्यता असते. 2-2 मिनिटाला रोस्ट करते, म्हणजे थांबवून थोडं थोडं. हे बघा थोडं थोडं व्हायला आले. हे बघा आवाज येतोय ह्याचा. आता आपण अजून करून घेऊयात. हे बघा ह्याच्यात 2-3 थेंब तेल टाकलंय आणि थोडंसं मीठ ऍड केलं, कमी होतं म्हणून. आणि तिखट पण जरा थोडंसं चटपटीत तिखट मस्त लागतं म्हणून. चाट मसाला टाकायचा तर चाट मसाला टाका. हे बघा आता हे कुरकुरीत झाले ते बघा. थोडेसे अजून करते मी. चवळी बघा कुरकुरीत झाली आणि चवीला खूप छान लागते. तुम्हाला दाखवू का याच्यामध्ये काढून. हे बघा खूप मस्त लागते. आता आपण ना अशाच प्रकारे वाटाणा पण करून घेऊया आणि मग नंतर हे सगळं मिक्स करूयात. उरलेले वाटाणे पाणी निथळून घेतले आणि सेम जसं आपण चवळीसाठी केलं होतं तसंच ह्याला करूयात. आता याच्यामध्ये मीठ आणि लाल तिखट टाकले. चाट मसाला नाही आवडत म्हणून नाही टाकला. हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि ह्याला पण आपण रोस्ट करून घेणार आहे, कुरकुरीत बनवून घेणार आहे छान मस्त. मी जसं सांगितलं जर मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही हे जे नॉनस्टिक पॅन आहे त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून तुम्ही मस्तपैकी रोस्ट करून घेऊ शकता. सारखं हलवत राहायचं. तर मायक्रोवेव्ह मध्ये करायचं असेल तर ह्याला सुद्धा तुम्हाला 2-2 मिनिटं चालवून परत हलवून घ्यायचं, नाही तर एका साईडला करपल्यासारखं होऊ शकतं. आता परत आपण हे रोस्ट करूयात. मिनिटानंतर आता परत हलवून परत मी मायक्रोवेव्ह मध्ये रोस्ट करून घेणार आहे. हे बघा हे होत आलं ना, मग त्याच्यामध्ये थोडंसं 2-3 थेंब तेल टाकून परत छान आपण ह्याला रोस्ट करून घेऊयात. आता होत आलंय हे, पण अजून थोडंसं कुरकुरीत होणं बाकी. जेव्हा होतील तेव्हा थोडंसं 2-3 थेंब तेल टाकायचं. मायक्रोवेव्ह साठी सांगते मी. ठीक आहे आता परत करून घेऊयात आपण. छान झाले आता हे वाटाणे. विकत मिळतात ना, मला खूप आवडतात ते. फरसांमध्ये वगैरे असतात बघा, किंवा पाकिटं असतात छोटी छोटी. मला आवडतात हे वाटाणे खूप. मी आता ताटामध्ये काढून घेते आणि ह्याच्यामध्येच आता मूग पण करून घेते सेम पद्धतीने. आपण आता रोस्ट केले, चवळी रोस्ट केली आहे आणि वाटाणा केलाय. हे जर मिक्स करायचं असेल तर मिक्स करू, म्हणजे जे आवडत असेल तर, किंवा सेपरेट खायचं असेल तर सेपरेट पण करू शकतो. मी थोडंसं मिक्स करून दाखवते. थोडेसे मिक्स केलेत मी, छान दिसतात आणि मधल्या वेळेत खायला पण छान आहेत.